आपलं छान तेल तपलं आहे. आपण यामध्ये जिरं टाकूया, थोडीशी मोहरी टाकूया. मोहरी टाकलं की बघा कसं तडतडतं छान. आता आपण यामध्ये लसूण टाकूया, कट केला आहे मी लसूण. त्यानंतर आपला कांदा टाकूया. असा कांदा टाकायचा, मस्त कांदा आपल्याला लालसर करायचा. असा मस्त बघा कलर किती छान चेंज होतो आहे. आता आपल्याला यामध्ये हळदी पावडर टाकायचं आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता आपल्याला यामध्ये मस्त असं खालीवरी करून घ्यायचं, जेणेकरून जळणार नाही. आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकलं की आपल्याला शिमला मिरची टाकायची, कट केलेली शिमला मिरची टाकल्याच्या नंतर मस्त एकदा मिक्स करून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून मसाला खाली जळणार नाही. असं छान परतून घ्यायचं. आता आपल्याला याच्यामध्ये कराळ आणि तिळाचा बुगा आहे तो टाकायचा, म्हणजे अजून भाजीला छान चव येते. आता त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर परत एकदा आपण याला खालीवरी करून घेऊया, मस्त मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये आपण झाकून ठेवूया, झाकण लावून एक वाफ काढायची आपल्याला. मस्त मिक्स करून घ्यायचं. वाफ काढली की आपली भाजी रेडी.